इथेनॉल मिश्रित पेट्रोल या एकाच विषयावर सध्या देशभरात चर्चा सुरू आहे। वाहनधारकांना आपल्या खिशाला कात्री लावून नाहक दुरुस्तीचा खर्च करावा लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत। इंधनाच्या बदलामुळे इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहेत। पर्यायानं आपलीच गाडी कामाला लावावी लागते। सकाळी कामाला निघताना गाडी नीट चालू झाली पाहिजे हे एकच टेन्शन त्यामुळे सगळ्यांना झालंय। पण जर गाडी मध्येच रस्त्यात बंद पडली किंवा गाडी पिकअपच घेत नसेल तर अख्खा दिवस नकोसा होतो। पण नागपूरमध्ये सध्या गॅरेजेसवर नजर टाकली तर याच तक्रारी घेऊन येणाऱ्या लोकांची गर्दी वाढलेली दिसते। ही परिस्थिती पाहून आता वाहन क्षेत्रातील तज्ञ सुद्धा चक्रावून गेलेत। गाडी अचानक बंद पडल्यानंतर जेव्हा तिची तपासणी केली जाते तेव्हा समोर येणारे निष्कर्ष खरोखरच विचार करायला लावणार आहेत। दुरुस्ती केंद्रांवर सध्या एक चिंताजनक चित्र पाहायला मिळतंय, कारण तिथे येणाऱ्या 10 पैकी 3 ते 4 गाड्यांच्या इंजिनमध्ये गंभीर बिघाड झाल्याचं तज्ञांच्या प्राथमिक निरीक्षणातून समोर आलंय। विशेष म्हणजे ही समस्या फक्त जुन्या गाड्यांची नाहीये, तर आधुनिक BS6, BS5 गाड्यांचे सुद्धा काही वेगळे हाल नाहीयेत। E20 पेट्रोलचा फटका। इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांमध्ये अनेक तांत्रिक समस्या येत आहेत। या इंधनामुळे इंजिनच्या आतमध्ये काजळी अर्थातच कार्बन मोठ्या प्रमाणात साचतंय, ज्यामुळे इंधन पुरवठा विस्कळीत होतो। इथेनॉल जळताना तेलाच्या दिव्यासारखं जळतं, त्यात पेट्रोल सारखी धमक किंवा ज्वलनशीलता नसते। याचा परिणाम थेट इंजिनच्या कार्यक्षमतेवर होतो। आधुनिक गाड्यांचे फ्यूल पंप चोक होणं आणि फिल्टर वारंवार खराब होणं या तक्रारी सुद्धा वाढल्या आहेत। अनेक गाड्यांच्या पेट्रोल टँकमध्ये बाहेरील आर्द्रतेमुळे पाणी साचल्याचे प्रकार समोर आलेत। अशा वेळी टाकीतलं सगळं जुनं पेट्रोल हे काढून फेकून द्यावं लागतंय आणि नवीन इंधन भरल्यानंतरच गाडी पुन्हा चालू होते। इंजिनचं घटलेलं आयुष्य आणि आर्थिक फटका। पूर्वीच्या गाड्या 5 ते 10 वर्ष विना सायास चालायच्या, पण आता परिस्थिती बदलली आहे। इंधनाच्या गुणधर्मांमधील बदलांमुळे इंजिनच्या अंतर्गत भागावर जो परिणाम होतोय त्यामुळे 1.5-2 वर्षातच गाडीचं इंजिन दुरुस्तीसाठी उघडावं लागतंय। वारंवार होणाऱ्या दुरुस्तीमुळे आणि देखभालीच्या खर्चामुळे सामान्य वाहनधारकांना याचा कमालीचा त्रास होतोय। सध्या इंधनाच्या गुणधर्मांमुळे इंजिनवर जो परिणाम होतोय त्यामुळे मोठा पेच निर्माण झालेला आहे। जोपर्यंत वाहनांची यंत्रणा आणि इंधन यांचा योग्य ताळमेळ बसत नाही तोपर्यंत वाहनधारकांना गाडीच्या देखभालीकडे जास्त लक्ष द्यावं लागणार आहे। त्यामुळे वाढलेला दुरुस्तीचा खर्च आणि नियमित तपासणी हाच आता एकमेव पर्याय वाहनधारकांकडे उरलेला आहे। एकूणच इथेनॉल मिश्रित पेट्रोल त्याबद्दल सुरू असलेल्या चर्चा आणि तुमचे अनुभव नेमके काय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। नागपूरहून क्षितिजा देशमुख, लोकमत।